राज्यात पावसानं जोरदार पुनरागमन केलंय। आज देखील राज्याच्या अनेक भागात हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केलाय। राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा मुक्काम असणार आहे। सोमवारी आणि मंगळवारी तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। यामध्ये पुणे, घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिलाय। मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, पुणे घाट, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर संपूर्ण राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातलाय। अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे? पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट आहे। तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। अनेक ठिकाणी पुराचं पाणी नागरी वस्तीमध्ये घुसलंय। तर मुंबईमध्ये मागच्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय। तर दुसरीकडे पावसामुळे वाहतूक कोंडी सुद्धा प्रचंड झाली आहे। या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ झाली आहे। गेल्या 2-3 दिवसापासून मुंबईमध्ये संततधार पावसाची ही हजेरी आहे। कालपर्यंत तर सुट्टी होती, मात्र आज सोमवारी सकाळी बाहेर पडताना सगळ्या अडचणींचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय। मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी कशी झाली आहे याची एकीकडे दृश्य आपण बघतोय। सायन परिसरात तर सखल भागात पाणी साचले नेहमीप्रमाणे। तर मुंबईच्या काही रस्त्यावरती आज पावसामुळे सोमवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली आहे। तर ही 2 दृश्य आपण पुन्हा एकदा बघतोय मुंबईच्या गिरगाव मधली। तर दुसरीकडे लोकल वाहतूक सध्या उशिरानं सुरू आहे। मुसळधार पावसाचा परिणाम झालेला आहे। सोमवारी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र यामुळे उशीर होतोय, लेट मार्क लागतोय। मुंबईतल्या सँडस रोड परिसरातली ही दृश्य लोकल अगदी धीम्या गतीनं सुरू आहेत आणि मुसळधार पावसानं झोडपल्यामुळे दुसरीकडे रस्त्यावरची वाहतूक सुद्धा मंदावलेली आहे। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, मुंबईतल्या या मुसळधार पावसाचे परिणाम रस्ते वाहतुकीवर आणि रेल्वे वाहतुकीवर कसे झालेत? श्वेता, नक्कीच आपण पाहिलं असेल तर गेल्या 3 दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अद्यापही पावसाने उसंत घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपण जर पाहत असाल तर जे मुंबईकर सकाळी आपल्याला कार्यालय गाठत असतात त्या मुंबईकरांना मात्र कार्यालय गाठत असताना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। एकीकडे रस्ते वाहतूक पण मोठ्या प्रमाणात सुरळीत सुरू नाहीये, तर दुसरीकडे रेल्वे वाहतुकीवरती देखील मोठा परिणाम होताना पाहायला मिळतोय। मध्य रेल्वे असेल किंवा पश्चिम रेल्वे असेल, या दोन्हीही रेल्वेच्या वाहतुकी साधारणतः 15 ते 20 मिनिटे उशिराने असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की आपण मध्य मुंबईमध्ये जर पाहिलं असेल तर सायन असेल, माटुंगा असेल या भागामध्ये काही भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं आहे। तर पश्चिम उपनगरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर गोरेगाव असेल, मालाड असेल या भागामध्ये देखील काही भागामध्ये सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळते। मुंबई हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलेला असल्या कारणामुळे गेल्या 3 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दैना झाली हे मात्र नक्की म्हणावं लागेल। कारण की शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आपल्याला साधारणतः अनेक कार्यालय आस्थापना बंद असल्याचं पाहायला मिळत असतात। 2 दिवस आपल्याला सण असल्याचं देखील पाहायला मिळालं होते। अनेक मुंबईकर सुट्टीवर होते, मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जो मुसळधार पाऊस काल पहाटेपासून सुरू झालेला आहे त्यांनी अद्याप उसंत न घेतल्या कारणामुळे मुंबईकरांना मात्र मोठ्या समस्यांना सामोरं जाताना पाहायला मिळतंय। आता मी सध्या माटुंगा या परिसरामध्ये उभा आहे आणि आता देखील आपण पाहिलं असेल तर अद्यापही पावसाने उसंत घेतल्याची पाहायला मिळत नाही। अद्यापही हा पाऊस मुसळधार सुरू आहे। त्याचप्रमाणे मुंबई हवामान विभागाने जो इशारा दिलेला आहे त्यानुसार मुंबई असेल, रायगड असेल, पालघर असेल, ठाणे असेल सह कोकण परिसरामध्ये पुढील 3 ते 4 दिवस आपल्याला असाच मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळणार आहे। या पावसामुळे मुंबईकरांचे मोठे हाल होतच आहेत, मात्र रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरती देखील आपल्याला मोठा परिणाम होताना पाहायला मिळतोय। श्वेता, तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर ही आहे परिस्थिती सध्या मुंबईमधली। आज सोमवारी सकाळी या मुसळधार पावसामुळे अनेकांचे हाल होत आहेत आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी। लॉंग वीकेंड नंतर आजचा सोमवार
कर्मचाऱ्यांना आपापल्या ऑफिसेसमध्ये पोहोचायचे, मात्र जिकडे तिकडे पाणी साचले आणि लोकल वाहतूक सुद्धा उशिरानं. सायनमधली ही दृश्य आपण बघतोय. सायन असेल, माटुंगा असेल किंवा हिंदमाता या भागामध्ये नेहमीच सखल भागात पाणी साचतं. जरा जरी पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा होण्याची वाट पाहिली जाईल. मात्र सध्या हे दृश्य गिरगाव आणि सँडस रोड इथली. गिरगावात सुद्धा अगदी रस्त्यावरून नदी वाहावी असं चित्र सध्या दिसतंय. तर आता ही पुन्हा एकदा दृश्य आपण बघतोय ती अंधेरी सबवेची आहेत. या सबवेमध्ये नेहमीप्रमाणे पाणी साचलेलं आहे. पावसामुळे रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलंय. मुंबईतल्या अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातनं वाट काढताना वाहन चालक सुद्धा आपल्याला दिसत होते. वाहतूक कोंडी सुद्धा दुसरीकडे झाली आहे मुसळधार पावसामुळे. तर अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आता ही दोन दृश्य आपण बघूयात. मुसळधार पावसानं कसं मुंबईला झोडपून काढलंय. गिरगाव मुंबई इथली ही दृश्य. समुद्राला आलेलं उधाण आणि त्याचसोबत संततधार पडत असलेला पाऊस. तर मुंबईतल्या सँडस रोड इथे सुद्धा रेल्वे वाहतूक सध्या संथ गतीनं सुरू आहे. गिरगाव चौपाटी आणि मुंबईतल्या गिरगावमधली ही दृश्य मुसळधार पावसामुळे अगदी ढग खाली आलेल्याचं दृश्य दिसतंय आणि सर्वदूर असा मुंबईमध्ये गेले 3 दिवस हा पाऊस बरसतोय. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी लॉंग वीकेंड नंतर आज कामावर जायला निघालेले कर्मचारी देखील त्यामुळे खोळंबलेले आहेत. आज सोमवार आहे आणि त्यामुळे चाकरमानी आज पुन्हा एकदा खोळंबलेत पावसामुळे. तर सायन परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे. त्याची ही दृश्य त्याच पाण्यातनं वाहनं वाट काढताना दिसत आहेत आणि याच साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरची वाहतूक देखील मंदावते. हे नेहमीचं चित्र मुंबईतलं आज पुन्हा एकदा सलग सुरू असलेल्या पावसामुळे सायन परिसरात पुन्हा एकदा पाणी साचलंय. तर दुसरीकडे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे एक्सप्रेसवरती. ठाण्यामध्ये सुद्धा सध्या मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे पावसामुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे तर घोडबंदर रोड पुन्हा एकदा जाम झालेला आहे. साचलेलं पाणी आणि रस्त्यांवरचे खड्डे असं दुहेरी संकट घोडबंदर रोडवरनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सुद्धा आणि प्रवाशांच्या समोर देखील आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय आणि त्यातच या खड्ड्यांमध्ये साचलेलं पाणी त्यामुळे वाहतूक इथली अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. ठाण्यातल्या मुसळधार पावसाचा परिणाम म्हणून घोडबंदर रोडवरती पाणी साचलंय. एका लेनवरती तर हे सगळे ट्रक जागच्या जागी थांबलेले दिसत आहेत. दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या सहाय्यानं ही वाहतूक थोडी सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. प्रयत्न सुरू आहेत. मात्र घोडबंदर रोडवरची ही दृश्य ठाण्यातल्या मुसळधार पावसामुळे. तर सलग तिसऱ्या दिवशी नांदेड जिल्ह्यात सुद्धा पावसाचा अगदी कहर सुरू आहे. मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार माजलाय. इथे भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासोबतच अनेक परिसरात पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नांदेडमधलीच ही दोन दृश्य. एकीकडे मुखेड तालुक्यात ढगफुटी झाली आहे. धरणातनं पाणी मोठ्या प्रमाणात नदीत सोडलं जात आहे. अनेक गावांमध्ये हे पुराचं पाणी शिरलंय. रहिवाशी वस्तीमध्ये शिरलंय आणि नांदेडमधली सध्याची ही दृश्य पूरजन्य परिस्थिती. तर नांदेडमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस होतोय. जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यामध्ये बुडून 50 म्हशींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावात पाणी साचलंय. तर पहाटे या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, सांगवी या गावांना प्रामुख्यानं पुराचा फटका बसल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय. पावसाचा जोर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलाय की अनेक रस्ते आणि शेती देखील पाण्याखाली गेली आहे. तर अचानक आलेल्या या पूर परिस्थितीमुळे काही लोक अडकल्याची देखील प्राथमिक माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी नांदेडवरनं मुजीब शेख आपल्यासोबत आहेत. मुजीब, नांदेडमधल्या कोणकोणत्या भागामध्ये आत्ता ही परिस्थिती आहे? कोणी कुठे अडकलंय का? पुराचं पाणी कोणकोणत्या भागामध्ये शिरलंय? सर्वाधिक जो फटका आहे तो मुखेड तालुक्याला बसलेला आहे. जवळपास बाराळी मंडळामधील 8 ते 10 गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले आहे. पहाटे 2 वाजल्यापासून मोठा पाऊस इथं झाला आणि वरच्या भागामध्ये लेंडी प्रकल्प आहे
पावसाचं पाणी कमी, मात्र तो लेंडी प्रकल्पाचं जे बॅक वॉटर आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये या गावांमध्ये शिरलेलं आहे. सर्वात भीषण परिस्थिती रावणगाव आणि हासनाळ या गावांमध्ये. अख्खं गाव म्हणजे 100% गाव, ही दोन्ही गावं बुडालेली आहेत. सकाळी 7 वाजता SDRFची टीम इथं पोहोचलेली आहे. बचाव कार्य सध्या सुरू करण्यात आले. 5 ते 6 लोक वाहून गेल्याची माहिती आहे प्रशासनाकडून. या माहितीला दुजोरा देण्यात आलेला आहे. त्यांचं देखील शोध कार्य सुरू आहे, ते आता सध्या बेपत्ता आहे. याशिवाय अनेक या भागामधल्या गावांना पुराचा आणि त्या लेंडी प्रकल्पाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका जो आहे तो बसलेला आहे. काही लोकांना, अडकलेल्या लोकांना, हातनाळमधील लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि अजूनही अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याची जे बचाव कार्य ते सुरू आहे. मुजीब, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. सध्या नांदेडमधली ही परिस्थिती आपण जाणून घेतली. मुखेड तालुक्याला सगळ्यात मोठा फटका पुराचा बसलेला आहे आणि रहिवासी भागामध्ये पाणी शिरलंय. तर मुखेड तालुक्यातील इडग्याळ इथे सुद्धा एक कार अडकलेली होती. या कारला स्थानिकांनी ट्रॅक्टरच्या साहाय्यानं बाहेर काढलं, त्यावेळची ही दृश्य आहेत. आमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त फटका नांदेडमध्ये मुखेड तालुक्यात बसलाय. एक कार देखील या पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडलेली होती. दोरीच्या साहाय्यानं या कारला बाहेर खेचण्यात आलंय ट्रॅक्टरच्या मदतीनं. निघाली मार्गावर कार अडकलेली होती. सर्व कार्यकर्ते. आता ही दृश्य सोलापुरातली आहेत. सोलापूर जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे ही आहे सीना नदी. सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आजूबाजूचे जी शेतं आहेत त्यामध्ये सुद्धा हे नदीचं पाणी शिरलेलं आहे. नदीतली पाण्याची आवक वाढल्यामुळे सीना नदी दुथडी भरून सध्या वाहतीये. नदीपात्रात सुमारे 30,000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांमध्ये हे पुराचं पाणी शिरलंय. ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत सीना नदीची आणि त्यावरती असलेल्या पुलाची. पुलावरनं वाहतूक सुरळीत सुरू आहे, मात्र खाली सीना नदी अगदी दुथडी भरून वाहते. पात्र सोडलेलं आहे नदीनं आणि त्यामुळे आजूबाजूची जी शेतं आहेत त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे. या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मात्र यानंतर वाशिम जिल्ह्यात बघूयात. मुसळधार पाऊस इथे देखील कोसळलाय. पावसामुळे पैनगंगा, कांच, काटेपूर्णासोबतच अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. जिल्ह्यातील बाळखेड गावाला जोडणारा मार्ग रिसोड मेहकर, धोडप सरपखेड, करडा गोभणी या मार्गासोबतच इतर काही मार्ग पावसामुळे बंद आहेत. त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2 दिवस कोसळलेल्या पावसामुळे आरणी, यवतमाळ, पुसद, दिग्रस, उमरखेड, महागाव, राळेगाव आणि वणी या तालुक्यामध्ये 1,30,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. कापूस, सोयाबीन, तूर, केळी, हळद, ऊस या पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तळं झालंय. अक्षरशः कर्ज काढून शेती केली, फवारणी केली, खतं दिली आणि पिकं जोमात असताना पुराच्या पाण्यानं शेतातील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी पार खचून गेलाय. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट दिला गेलाय. अति मुसळधार पाऊस कोसळण्याची तिथे शक्यता आहे, हवामान विभागानं वर्तवली आहे. अलिबाग, पेण, मुरुड, रोहा या तालुक्यांमध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या. रेस्क्यू टीमला तयार राहण्याचे आदेश देण्यात आले. तर कोकणात मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा गेल्या 3 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलंय. किनारपट्टी भागात तुफान पाऊस पडतोय. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट आहे आणि संपूर्ण जिल्हाभरात पावसाचा जोर असाच कायम राहील असा अंदाज आहे. समुद्र देखील खवळलेला आहे. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय. जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली गेलेत. नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय. जळगाव जिल्ह्यातील तिकडे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या 24 तासात 292.4 अर्थात सरासरी 32.5 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे विसर्ग वाढवण्यात आलाय आणि पहाटे 4 वाजता धरणाचे 14 दरवाजे 1 मीटरनं उघडून विसर्ग सुरू करण्यात आलाय. पण पुन्हा पाण्याची आवक वाढल्यामुळे 18 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले.
बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर नदीकाठच्या घरात सुद्धा पावसाचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. दुसरीकडे बीडच्या सिरसाळा परिसरातील साबला कवडगाव परिसरात मध्यरात्री एक जीप पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. या जीपमध्ये 4 तरुण अडकले होते. यातील 3घांना सुरक्षित बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय. एका तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेलाच आहे. एकीकडची दृश्य आपण बीड जिल्ह्यातली बघतोय. तिथे सरस्वती नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे तर दुसरीकडे शिरसाळा परिसरामध्ये जीप जी वाहून गेलेली होती ती रेस्क्यू करण्याचं काम काही तरुणांनी केलेलं आहे. 3 तरुणांना सुद्धा यामध्ये सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मागील 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. जिल्ह्यातील 4ही प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांनी. तर ही दृश्य सिंधुदुर्गातली आणि तिकडच्या नद्या नाले अगदी दुथडी भरून वाहत आहेत. पावसानं तर गेले 3-4 दिवस झोडपून काढल्याचे आणखी जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यात आलंय. आता हिंगोलीतली दृश्य आपण बघूयात. हिंगोलीमध्ये सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय. हिंगोली आणि वाशिम इथे हीच पूरजन्य परिस्थिती आहे. औंढा नागनाथ शहरालगत असलेल्या आदि नागनाथ मंदिरामध्ये पावसाचं पाणी शिरलंय. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जवळपास 3 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे. तर वाशिमच्या हिवरापेन परिसरातील पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठी असलेलं सिद्धेश्वराचं मंदिर अर्ध्याहून अधिक पुराच्या पाण्याखाली बुडलंय. याच मंदिराचा सेल्फी काढतानाचा एका पुजाऱ्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.